नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरती 25 साठी तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र सरकारने 15,631 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीची तयारी शून्यापासून कशी करायची, लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या, हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक खास सराव टिप्स देणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले राहा. पोलीस भरती 2025 महाराष्ट्र पोलीस महाभरती. महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी मोठी अपडेट आता आलेली आहे. राज्य सरकारने 15,631 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली असून ही भरती महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पोलीस भरतीपैकी एक ठरणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी शासनाने नवीन गव्हर्नमेंट रेझोल्युशन जाहीर झाला असून राज्य सरकारने 15,631 पदांसाठी भरती प्रक्रिया मंजूर केली आहे. या मध्ये भरती संबंधी महत्वाच्या बाबी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. अधिकृत वाचण्यासाठी महासर्व.com या पोर्टलवरील ची माहिती तुम्ही पाहू शकता. तुम्हाला या मधून बरीचशीच भरतीच्या संदर्भामध्ये जे शासनाने धोरणं आखलेली आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे. आणि राज्य सरकारने 15,631 पदांसाठी ही भरती प्रक्रिया मंजूर केलेली आहे. यामध्ये कोणकोणती पदं आहेत, वयोमर्यादा आणि इतर सर्व शारीरिक क्षमता, लेखी परीक्षा याबाबतच्या माहिती आणि इतर अपडेट्स दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही हा महासर्व.com या पोर्टलवर पाहू शकता. भरतीची मंजुरी. राज्य मंत्रिमंडळाच्या 12 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या बैठकीमध्ये पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस, चालक, बॅट्समन आणि कारागृह शिपाई पदांसाठी भरतीस मान्यता देण्यात आलेली आहे. हे मधील मुख्य मुद्दे आहेत. जो आता अपडेट झालेला आहे त्या मधील ही महत्वाचे मुद्दे आहेत. आणि 12 ऑगस्ट 25 रोजी झालेल्या बैठकीमध्ये पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस, चालक, बॅट्समन आणि कारागृह शिपाई पदांसाठी या मधून भरतीला मान्यता देण्यात आलेली आहे. सरळ सेवा भरती. ही भरती सरळ सेवेच्या कोट्यातून होणार असून लेखी परीक्षा व शारीरिक चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. विशेष सवलत 2022 आणि 23 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकदाच संधी देण्यात येणार आहे. आता यामध्ये दिलेल्या रिक्त पदांची संख्या एकूण 15,631 पदे भरली जाणार आहेत. आणि यामध्ये पोलीस शिपाई 12,399, चालक 234, बॅट्समन 25, सशस्त्र पोलीस 2,393 आणि कारागृह शिपाई 580 अशी रिक्त पदांची संख्या आलेली आहे. भरतीचे कालावधी. ही भरती 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांसाठी आहे. जी पद या कालावधीमध्ये म्हणजे 1 जानेवारी 25 ते 31 डिसेंबर 25 या कालावधीत रिक्त होतील, म्हणजे सेवानिवृत्तीमधून किंवा अकस्मात मयत अशा ज्या काही घटना घडतात त्यामधून जी पदे रिक्त होतात त्यासाठी ही जी रिक्त पद झालेली आहेत त्यासाठी ही भरती आयोजित केलेली आहे. आता यामध्ये महत्वाची माहिती अशी आहे की आपल्याला याबद्दलची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, शारीरिक पात्रता इत्यादी बाबतची माहिती दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता किमान 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि काही पदांसाठी 12वी आवश्यक आहे. वयोमर्यादा 18 ते 28 वर्ष, मागास प्रवर्गासाठी काही शिथिलता दिलेली आहे. शारीरिक पात्रता. पुरुषांची उंची 165 सेंटीमीटर आणि महिला 155 सेंटीमीटर. यामध्ये धावणे, लांब उडी, गोळा फेक इत्यादी चाचण्या घेण्यात येणार आहेत. यामधील विशेष बाब अशी आहे की 2022 आणि 23 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एकदाच संधी देण्यात जाणार आहे. महिला उमेदवारांसाठी स्वतंत्र आरक्षण. निवड प्रक्रिया. शारीरिक, लेखी, दस्तऐवज पडताळणी आणि मेरिट लिस्टद्वारे तुमची निवड प्रक्रिया होणार आहे.
शारीरिक म्हणजे शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा म्हणजे पेपरच्या माध्यमातून लेखी परीक्षा होणार, दस्तऐवज पडताळणी म्हणजे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर लागणारी मेरिट लिस्ट यामधून तुमची निवड केली जाणार आहे. लेखी परीक्षेची तयारी. लेखी परीक्षा जी होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान म्हणजे जीके, जनरल नॉलेज चा अभ्यास असणं गरजेचं आहे. त्यामध्ये चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, स्वातंत्र्य चळवळ, संविधान, नेहमीच्या ज्या दैनिक बातम्या आहेत, विशेषतः महाराष्ट्रासाठीच्या असणाऱ्या बातम्या यांचा समावेश या सामान्य ज्ञान म्हणजेच जीके मध्ये होणार आहे. बुद्धिमत्ता चाचणी IQ टेस्ट म्हणजे गणितीय तर्क, आकडेमोड, चित्र ओळख, क्रम रोज 10 ते 15 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे बुद्धिमत्ता चाचणीसाठी. मराठी आणि इंग्रजी भाषा यामध्ये व्याकरण, वाक्यरचना, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, लेखनाचा सराव आणि वाचनाची वृत्ती ठेवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही लेखी परीक्षेची तयारी करू शकता. सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी आणि इंग्रजी भाषा इत्यादी व्याकरण वगैरेचा अभ्यास करून तुम्ही लेखी परीक्षेची तयारी करू शकता. पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर धावणे 6 मिनिटांमध्ये म्हणजे 6 मिनिटांमध्ये पुरुष उमेदवारांनी 1600 मीटर धावायचं आहे. गोळा फेक 7.26 किलोचा, लांब उडी किमान 4.5 मीटर उंच गेली पाहिजे. महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 4 मिनिटांमध्ये, गोळा फेक 4 किलो म्हणजे 4 किलोचा गोळा फेकायचा आहे आणि लांब उडी किमान 3.5 मीटर. आता यामध्ये टिप्स अशा आहेत की दररोज सकाळी धावण्याचा सराव करणं गरजेचं आहे. योगा आणि स्ट्रेचिंगद्वारे लवचिकता वाढवणे, पोषणयुक्त आहार घेणे, प्रोटीन, फळं आणि भरपूर पाणी पिण्याची गरज आहे. पुरुष उमेदवारांना 1600 मीटर धावण्याचं आहे 6 मिनिटांमध्ये, महिला उमेदवारांना 800 मीटर धावणे आहे 4 मिनिटांमध्ये. पुरुष उमेदवारांना गोळाफेक 7.26 किलो आणि महिलांसाठी गोळाफेक 4 किलो. लांब उडी पुरुष उमेदवारांना किमान 4.5 मीटर आणि महिला उमेदवारांना लांब उडी किमान 3.5 मीटर आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया. ही अर्ज प्रक्रिया ऑनलाईन सुरू होणार आहे 15 सप्टेंबर 2025 पासून. परीक्षेचे टप्पे असणार आहेत शारीरिक चाचणी ऑक्टोबर 25, लेखी परीक्षा डिसेंबर 25 आणि अर्जाचे शुल्क आहे खुला प्रवर्गासाठी 450 रुपये, मागास प्रवर्गासाठी 350 रुपये आणि याचं वेतन अंदाजे 25,000 ते 30,000 प्रति महिना असणार आहे. खुला प्रवर्गासाठी 450 रुपये आणि मागास प्रवर्गासाठी 350 रुपये हे अर्जाची फी आहे. शारीरिक चाचणी ऑक्टोबर मध्ये होणार आहे आणि लेखी परीक्षा डिसेंबर 25 मध्ये होणार आहे. आता याच्यामध्ये काही टिप्स दिलेल्या आहेत की तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तकं अभ्यासायची आहेत. तर पोलीस भरती सराव प्रश्नसंच सागर पब्लिकेशन्स किंवा युनिक अकॅडमीच्या चालू घडामोडी वाचायच्या आहेत. मासिक जे आहेत ते लोकराज्य आणि योजना यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. दररोज 3 ते 4 तास ठरवून अभ्यास करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक विषयासाठी वेळ ठरवून मॉक टेस्ट आणि प्रश्नसंच दर आठवड्याला एक मॉक टेस्ट द्या आणि चुका ओळखा, सुधारणा करा. या पद्धतीने तुम्ही तुमच्या पोलीस भरतीचा सराव करू शकता. रोज व्यायाम करणं, धावणं आणि प्रोटीन युक्त आहार घेणं हे तुमच्या शारीरिक क्रियेसाठी आवश्यक आहे आणि लेखीसाठी पुस्तकं, मासिक आणि मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकारने 25 मध्ये जी भरती आयोजित केलेली आहे पोलीस भरती त्यासाठी 15,631 पदांची घोषणा केलेली आहे आणि याची तयारी करण्यासाठी या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आमच्या व्हिडिओकडून तुम्हाला पोलीस भरतीचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले राहा. Thank you for watching and subscribe.